साहित्य, संस्कृती, कला, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी साहित्य संमेलनाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानत असताना एक शब्द आपल्याला देतो की आपण मला आज मानपत्र दिलं, माझी प्रशंसाही केली, उद्या आपण माझ्यावर टीका केली तरी देखील हे मानपत्र मी आपल्याला परत करणार नाही. कारण माझ्यात जन्मतः सहिष्णू संस्कार आहेत. आज आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे की संक्षेपी साहित्य समीक्षक, व्यासंगी विचारवंत, सिद्धहस्त स्तंभलेखक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले डॉक्टर वी स जोग हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाला जरी मी उपस्थित राहणार नसलो तरी त्यांचं अध्यक्षीय भाषण मी संक्षिप्तमध्ये या ठिकाणी वाचलं आणि त्यातला एक अतिशय महत्त्वाचं वाक्य मला जे त्याच्यात पाहायला मिळालं की त्यात त्यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ हे संमेलन होत आहे याचा मला आनंद आहे, पण साहित्यिकांनी शासनाचं किंवा राजसत्तेचं सल्लागार झालं पाहिजे. त्यांनी शब्द आपण सर काय वापरला मला माहिती नाही, पण त्या शब्दाचा अर्थ असा आहे की सत्तेचा भाट होते. माझं मराठी काही आपल्या एवढं समृद्ध नसल्यामुळे खिदमतगार तसा हा मला असं वाटतं अरबी किंवा उर्दू शब्द आहे, खिदमतगार होऊ नये. आणि मला असं वाटतं की आज आपल्या देशामध्ये साहित्य क्षेत्र हे जिवंत आहे, खुलेपणाने आपण अभिव्यक्ती करू शकतो. याचं कारण आमच्या इथे साहित्याने राजसत्तेची कधी खिदमत केली नाही. ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत साहित्य, संस्कृती, कला या सगळ्या क्षेत्रांना राजमान्यता लाभत नाही तोपर्यंत या क्षेत्राचा विकास होण्याकरता अनंत अडचणी असतात. कारण साधारणपणे या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं फकिरीवर जास्त प्रेम असतं आणि त्यामुळे ही राजमान्यता मिळणं ही आवश्यक असतं. पण यासोबत आपण हेही पाहिलं की राजमान्यता नाकारल्यानंतर अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आणि अनेक वेळा राजसत्तेच्या विरोधात जाऊन साहित्य आणि संस्कृती ही जिवंतही राहिली आहे, नव्हे तर ती अधिक विकसित देखील झाली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक गोष्ट आपण निश्चित मानली पाहिजे की साहित्याला कधीही खिदमत करण्याची आवश्यकता नाही, ती पडू नये. आणि ज्या दिवशी साहित्य आणि साहित्यिक हा खिदमतगार होतो त्या दिवशी त्याच्यातल्या साहित्यिकाचा मृत्यू झालेला असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज या मंचावर बसलेली मंडळी, मग जोग सर असतील, शुभांगीताई असतील, आशाताई असतील, या सगळ्या लोकांनी या क्षेत्राची अविरत अशा प्रकारची सेवा केलेली आहे. खरं म्हणजे अनेक वेळा आपण एखाद्या समाजाची, एखाद्या देशाची विकासाची वाटचाल पाहत असताना आपण खूप वेळा
त्याचे जे फिजिकल मापदंड आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्याचा जास्त विचार करतो, भौतिक मापदंडांचा अधिक विचार करतो. पण आज समाजामध्ये आणि जगामध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की केवळ भौतिक प्रगतीने समाज जगू शकत नाही. भौतिक प्रगतीचे आपलं महत्व आहे, त्याचे आपल्या व्यवस्था आहे, त्याचे कम्फर्ट्स आहेत. पण हे असताना मला असं वाटतं की जनावरांमध्ये आणि माणसामध्ये मूलभूत जर फरक काही असेल तर एका स्टेज नंतर त्याला या भौतिक प्रगतीच्या पलीकडे एक आत्मिक प्रगती लागते. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी आपल्या आतमध्ये पाहण्याची इच्छा होते आणि त्यावेळी जवळ सगळं आहे पण आत्मिक आनंद नाही आहे, आतला आनंद नाही आहे, समाधान नाही आहे. अशी अवस्था जेव्हा दिसून पडते त्यावेळी समाजाची विपरीत आणि विकृत अशा प्रकारची परिस्थिती होते. आज जगातल्या अनेक देशांसमोर हा प्रश्न आहे की राष्ट्र विकसित आहे, समाज पुढारलेला आहे, पण समाजासमोरची आव्हानं ही खूप वाढलेली आहे. ज्या प्रकारच्या कुंठा त्या समाजामध्ये पाहायला मिळतात, मनोविकार पाहायला मिळतात, याचं कारण आहे की आपल्या मनाला वेगळं काय पाहिजे, मन कशात रमताय याचा विचार न करता आम्ही सगळे मानवापासनं मानव संसाधनाकडे गेलो. मानव संसाधन तयार केलंच पाहिजे, पण मानव संसाधन तयार करताना त्या संसाधनातला मानव जर संपला आणि केवळ आम्ही रोबोट सारखे मेकॅनिकल काम करायला लागलो तर मला असं वाटतं की जी प्रतिभा प्रत्येक व्यक्तीमधली असते ती संपते. काही प्रगत राष्ट्रांमध्ये मला जाण्याची संधी मिळाली आणि मनुष्याचं कसं असतं की आव्हानही असलीच पाहिजे. अतिशय मोठ्या प्रगत राष्ट्रामध्ये एका कार्यक्रमात मी गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी भाषण करणार होतो. तिथली एक ट्रान्सलेटर होती, ती ट्रान्सलेट त्या ठिकाणी करणार होती आणि मी माझ्या सवयीप्रमाणे भाषण सुरू केलं आणि तिला ट्रान्सलेटच करता येईल. फॉर्च्युनेटली म्हणजे एक ट्रान्सलेटर आमच्या सोबत आली होती, मग तिने ते केलं. ती भारतातून आली होती, ती त्या देशातली होती. मग नंतर ही जी भारतातून आलेली ट्रान्सलेटर होती तिने सांगितलं की या देशामध्ये लोक इतके मेकॅनिकल आहे की तुम्ही भाषण करायच्या आधी तिला भाषणाची कॉपी दिली पाहिजे आणि मग ती कॉपी दिल्यानंतर तुम्ही अँडच्या ऐवजी ऑर म्हटलं तरी तिला ट्रान्सलेट करता येत नाही. मात्र जी कॉपी दिली आहे ती अस्खलित कुठल्याही फ्लॉलेसली ती ट्रान्सलेट करेल. त्यामुळे माणूस जेव्हा अगदी मेकॅनिकली जगतो त्यावेळी आव्हानांचा सामना करायची त्याची शक्ती हळूहळू संपुष्टात येते आणि ज्यावेळेस आव्हानांचा सामना करत असतो त्यावेळी सगळ्या परिस्थितीवर मात करण्याचा तो प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आज आपल्या देशासमोर समाजासमोर अनेक आव्हानं आहेत आणि साहित्य काय आहे तर साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजात जितक्या प्रवृत्ती आहेत, जितके विचार आहेत, ते सगळे विचार, त्या सगळ्या प्रवृत्ती या साहित्यातनं प्रतिबिंबित होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आमचं जे साहित्य क्षेत्र आहे या क्षेत्राची आवश्यकता समाजाला पूर्वीपेक्षा अधिक आहे. जोपर्यंत आम्ही समाजात काय चाललंय याचा मागोवा घेणार नाही आणि त्याचसोबत केवळ मागोवा घेऊन चालणार नाही, केवळ प्रतिबिंब ठेवून चालणार नाही, तर त्याच्याबद्दलची परखड भूमिका देखील मांडता आली पाहिजे. मला एक फार मोठे नेते भेटले आणि त्यांच्याशी मी चर्चा करत होतो तर ते नेहमी वेगवेगळ्या वादांमध्ये असतात. मी त्यांना म्हटलं का हो एवढ्या वादात का पडता? ते म्हणाले मी जीवनात ठरवलंय
कुठलाही विषय असो भूमिका मांडायची. म्हणाल राजकीय नेते मांडत नाही, मी मांडतो. त्यामुळे मी भूमिका काही मांडली. म्हणाले तुम्ही लोक याकरता भूमिका मांडत नाही की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काही भूमिका मांडली तर अर्धे चॅनल असं चालवणार आणि अर्धे चॅनल तसं चालवणार आहे. म्हणाले मी भूमिका मांडतोच, त्यामुळे अर्ध्या लोकांना ती पटते ना अर्ध्या लोकांना पटत नाही. ज्यांना पटली ते माझं गुणगान करतात, ज्यांना नाही पटली ते माझ्यावर टीका करतात. मला असं वाटतं की हेही महत्वाचं आहे की भूमिका मांडता आली पाहिजे. केवळ प्रतिबिंबित होऊन चालणार नाही तर त्याच्याबद्दल भूमिका देखील असली पाहिजे. आणि आपण बघितलंय की साहित्याच्या क्षेत्राने लोकांना खूप वेळा प्रेरणा दिली आहे. अनेक वेळा नवीन करण्याची, नवीन विचाराची प्रेरणा ही साहित्यातनं मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की सातत्याने साहित्य संमेलनांच्या माध्यमातून साहित्यावरची चर्चा, त्याची प्रासंगिकता ही देखील मांडण्याची आवश्यकता आहे. एक निश्चितपणे मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात जेव्हापासून इंटरनेट आलाय आणि गुगल नावाचे मास्तर आले आहेत तेव्हापासून लोकांचं कल हा ज्ञानाकडे कमी आणि माहितीकडे जास्त झालाय. आम्ही त्याला अपवाद नाही आहोत. मला आठवतं की मी 99, 2000 किंवा त्या दरम्यान जेव्हा विधानसभेत बोलायचो तर 10-10, 12-12 पुस्तकं रेफर करायचो. रात्र बसून ते वाचायचो, त्याचं अध्ययन करायचो आणि त्याच्यावर आधारित बोलायचो. नंतर साधारण 2005 नंतर जरा जास्त इंटरनेटचा वापर वाढला, गुगलचा वापर वाढला आणि मग पटकन सर्च केला, त्यातलं आवश्यक तेवढं काढलं आणि ते मांडलं की आपलं काम होतं. आणि खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये 90% लोकांना असं वाटतं की इंटरनेटवरनं काही काढलं की ते सत्यच आहे. म्हणजे हे त्यांना माहिती नाही की गुगलवर तुम्हाला एखाद्या विषयाच्या बाजूनी पाहिजे असेल तर जेवढी माहिती मिळते तेवढीच त्याच्या विरोधातली माहिती मिळते. पण लोकांना सांगितलं की हे इंटरनेटवर ही माहिती आली आहे की त्यांना खरं वाटतं. आणि त्यामुळे आमचा प्रवास हा ज्ञानाकडे जायच्या ऐवजी केवळ माहितीकडे चाललाय. माहिती तंत्रज्ञान हे महत्वाचं आहेच, पण माहितीचं रूपांतर जोपर्यंत ज्ञानामध्ये होणार नाही आणि ज्ञानाधारित अशा प्रकारची खरी समाज रचना ही जोपर्यंत आम्ही तयार करू शकणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आम्ही ज्या संस्कृतीचं ची महत्त्व सांगतो आणि ज्या मूल्यांची जोपासना करतो ती जोपासना आणि ती महती आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकणार नाही. आणि मला असं वाटतं इथेच खऱ्या अर्थानं साहित्याचं महत्व आहे. आज आपल्यासमोर जे आव्हान आहे त्यातलं एक महत्वाचं आव्हान हेही आहे की एक प्रकारे एक पिढीचा डिस्कनेक्ट, एक संबंध विच्छेद हा देखील साहित्याशी होतोय. तो आपल्याला कसा दूर करता येईल याचाही विचार केला पाहिजे. मगाशी आपल्या स्वागत अध्यक्षांनी बोलताना सांगितलं की इथे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. आणि हे पहिले व्यक्ती मला असे दिसले की ज्यांनी असं म्हटलं की आम्हाला सरकारकडनं सल्ला हवा आहे. आता सरकारकडनं मदत सगळ्यांना हवी असते, सरकारला सल्ला मागणारे हे पहिलेच मला सापडले, म्हणून त्यांचे आभार देखील मानतो. आणि ताईंनी या ठिकाणी सांगितलं की ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांना शासनाने मदत केली पाहिजे. मला निश्चितपणे असं वाटतं की अशा प्रकारच्या चांगल्या काम करणाऱ्या संस्थांना शासनाने मदत केली पाहिजे. आम्ही निश्चितपणे हा प्रयत्न करू. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलन होतात आणि प्रत्येकाचं आपलं महत्व आहे. आम्ही असा प्रयत्न करतो की फुल न फुलाची पाकळी तिथे आम्ही काही मदत करू शकलो तर ती केली पाहिजे. पण त्याचसोबत ज्या संस्था पद्मगंधा प्रतिष्ठान सारख्या चांगलं काम करतात त्यांच्या पाठीशीही उभं राहण्याचा प्रयत्न शासन निश्चितपणे करेल. मला विश्वास आहे की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जे मंथन होईल त्यातनं निश्चित एक चांगला विचार, एक नवा विचार, एक शाश्वत विचार आपल्या सर्वांना प्राप्त होईल. मी या साहित्य संमेलनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.